ऊस रेलला पाहिजे. आत बाहेर करण्यासाठी आपल्याला लागवड टाकण्यासाठी आत बाहेर जाता आलं पाहिजे. यासाठी ह्या पद्धतीनं आम्ही ऊस रेलून घेत आहे. आणि असा रेलल्यानंतर ऊस कोंब उठणे, लागवड टाकणे यासाठी ते आपल्याला फायदेशीर ठरते. आता इथून पुढं बघा कशी काठी घेतलेली आहे. काठी हातात धरून ही अशी काठी धरायची आणि पुढं माणसं कशी रेलत्यात हे बघा. आम्ही हे प्रत्यक्षित तुम्हाला दाखवत आहे. तर या पद्धतीने जर गेला तर गाड्यांचा खर्च वाचेल आणि रेलण्याचं काम थोडक्यात आणि मजबूतपणे होईल. आणि जास्त ऊस रेलून पण नका, कारण पुन्हा वारं वादळ सुटलं हातकांदळीत तर तुमचा ऊस ह्यो मोडण्याची शक्यता असते. त्यासाठी आहे त्या कपॅसिटीमध्ये थोडक्यात आपलं रेलणे महत्त्वाचं आहे. हाच ऊस परत तुम्हाला आम्ही 1 महिन्याने व्हिडिओ टाकतो. हे पहा कसे शेतकरी दाबतायत. मजुरांची वाढती महागाई आणि मजुरांना लागणारा खर्च यावर उपाय म्हणून आम्ही ही पद्धत अवलंबली आहे. थोडक्यात ही लावण 21 जानेवारीची आहे. आता गारट्यातली रावण आहे त्याला 6-7 कांडी सुटलेत आणि वापच्या जर आहे तिकडं 11-12 कांडी सुटून तयार आहे. अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांनी रेललं 3 सरीव 4 सरीव एक जर रेललं तर लागवड टाकता येईल आणि ऊसाची वाढ होईल, वारं खेळेल आणि मजुरांची बचत पण होईल. हे बघा एकच कामगार सांगितलं आहे, हजेरी दिली तर थोडक्यात भागते. आणि हेच जर रेलायचं म्हटलं 4 सरीवर एक गडी, प्रत्येक गडी सरीला एक गडी सांगितला पाहिजे आणि त्या गाड्यांची मजुरी